महाराष्ट्र सध्या ICUमध्ये प्रत्येक गोष्टीला एक एक्सपायरी डेट असते. राज ठाकरेंचं सूचक वक्तव्य. महाराष्ट्राची सध्याची परिस्थिती अत्यंत बिकट आहे. सध्या राज्य ICUमध्ये आहे आणि कोणतीही गोष्ट कायमस्वरूपी नसते, अशा शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातील सत्तेवर जोरदार टीका केली. मुंबईतील रंगशारदा सभागृहात आयोजित मनसेच्या राज्यस्तरीय पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी राज ठाकरे यांनी पक्षाच्या आगामी वाटचालीचा रोडमॅप सांगताना सत्ताधाऱ्याने एक्सपायरी डेटची आठवण करून दिली. राज ठाकरे यांनी नुकतंच मनसेच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळेस त्यांनी सत्ताधाऱ्यांबद्दल परखड मत व्यक्त केलं. त्यावेळेस त्यांनी राज्यातील राजकीय घडामोडींवर भाष्य केलं. या बैठकीला मनसे नेते संदीप देशपांडे, यशवंत किल्लेदार, अविनाश अभ्यंकर, गजानन काळे, अमेय खोपकर आणि अमित ठाकरे यांच्यासह राज्यातील सर्व प्रमुख जिल्हाध्यक्ष आणि पदाधिकारी उपस्थित होते. आजची महाराष्ट्राची सर्व परिस्थिती आहे. महाराष्ट्र हा सध्या ICUमध्ये आहे. सध्याची काही परिस्थिती आहे त्याला आपण बाळसं म्हणू शकत नाही, त्याला आपण सूज म्हणू शकतो. ही एवढी विचित्र घाणेरडी सूज आहे की ज्यात अनेकांना असं वाटतं की ही जे काही सुरू आहे ते कायमस्वरूपी आहे. कायमस्वरूपी वगैरे काही नसतं, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.